आणि आज अर्ज भरण्याचाच दिवस आहे, कारण पुणे मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ सुद्धा आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ते अर्ज भरणार आहेत। त्यापूर्वी मुरलीधर मोहोळ यांचं कुटुंबियांकडून औक्षण करण्यात आलं। मुरलीधर मोहोळांनी आपल्या आईवडिलांचे आशीर्वाद घेतले आणि आता जोरदार शक्ती प्रदर्शनासह ते पुण्यातनं उमेदवारी अर्ज दाखल करतील। पुणेकर जनतेला हे आवाहन करीन की मागच्या 10 वर्षाचं एकूण मोदी सरकारचं काम, पुण्यासाठीचं अनेक प्रकल्प योजनांच्या माध्यमातून योगदान, आणि मला असं वाटतं की शेवटी हाही विचार पुणेकर करणार आहेत की मागच्या काही काळामध्ये नेमकं पुण्यासाठी कोणी काय केलं आणि भविष्यामध्ये पुण्यासारख्या शहरात वाढतं शहर आहे, नागरिकीकरण आहे, आज जवळजवळ 60 लाख लोकसंख्या झाली, आणि म्हणून भविष्यामधलं पुणे, पुढच्या 50 वर्षातलं पुणे कोणाच्या हातात सुरक्षित राहील, या पुण्याची प्रगती कोण करू शकेल, तर ते निश्चितपणे मोदी सरकारच्या माध्यमातूनच होईल। आणि त्यासाठी एक प्रतिनिधी आमचा पुण्याचा म्हणून पुणेकर निश्चितपणे माझ्या पाठीशी आहेत, मला आशीर्वाद देतील असं मला विश्वास वाटतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।